आणि काँग्रेसच्या या आंदोलनानंतर हर्षवर्धन पाटील आणि विश्वजित कदम यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। आज कष्टकरी गोरगरीब शेतकरी यांचे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या मालाला दर नाही आणि आज सगळ्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकार म्हणते की आमचा निर्णय चांगला आहे। काय निर्णय चांगला आहे? किती आंदोलनं करायची? आज हे काँग्रेस पक्षाचं 4थं आंदोलन आहे। आजच्या या आंदोलनामध्ये सगळ्या महिला, सगळा युवक काँग्रेस, NSUI, अदर काँग्रेस सर्वजण या आंदोलनामध्ये देशभर आंदोलन चाललेलं आहे, परंतु कुठलंही सरकार या बाबतीमध्ये दखल घ्यायला तयार नाही। पूर्णपणे फसलेला निर्णय आहे आणि म्हणून आमचा या बाबतीमध्ये तीव्र शब्दामध्ये याचा निषेध आहे। आता आम्ही आंदोलन या माध्यमातून करतोय, आता कदाचित पुढचं आंदोलन आम्हाला याच्यापेक्षा अधिक तीव्र करावं लागेल। वेळ प्रसंग पडली तर संघर्षाची भूमिका आम्ही घेऊ। 8 नोव्हेंबरला जी देशाचे पंतप्रधान यांनी अचानकपणे जे 500 आणि 1000 नोटाची नोटबंदी करून एक घाला घातलेला आहे, त्यामुळेच देशातील सर्वसामान्य लोकांना, विशेषतः ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना असेल, महिलांना असेल, ज्यांचा कुटुंब प्रपंच आपल्या दैनंदिन व्यवसायावर, उद्योगावर चालतं, अशा लोकांना खूप त्रास झालेला आहे। त्यांना आज प्रचंड त्रास स्वतःच्या कष्टाने कमवलेले पैसे बँकेतनं मिळवण्यासाठी सुद्धा होतं। याच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्ष, आज पुणे शहरातले सगळे नेतेगण, कार्यकर्ते, सगळ्या महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे मोठे आमचे सहकारी मोठ्या प्रमाणे रस्त्यात उतरून याच्या विरोधात आक्रोश व्यक्त करत आहेत।